3 दिवस झाले आम्ही ते देवाच्या ट्रिप मानुबापांच्या कार्यक्रमासाठी 2 दिवस झाले चालू आहे. आणि आज आम्ही सकाळी सिन्नरला गेलो होतो. सिन्नरहून येता येता आता आम्ही फार जवळजवळ मंचरच्या जीवन मंगल कार्यालयापाशी आल्यानंतर बाबांचा जरा गाडीवरचा ताबा म्हणजे सुटल्यासारखा झाला आणि गाडी डायरेक्ट आदळून पलटी झाली. ते म्हणता येतं मून आलं डोळ्यावर. हा तो थोडं म्हणजे त्याच्यामुळे गाडीचा बॅलन्स गेला आणि ती गाडी पलटी सगळे झाली. आध्यात्मिक आहेत त्याच्यामुळे ते थोडं वाचले गेले. हो नक्कीच देवाच्या जखमी आहेत. जखमी 2-3 जणांना थोडं मार लागलेला आहे. असा 4 जण आहेत. तुमचं पण नाही याविषयी. हा जो वळण रस्ता आहे इथे गतिरोधकची मागणी आम्ही वारंवार करतोय. गाड्या आल्या का त्यानंतर गाड्या एकदम म्हणजे हे होतात, रस्ता वायबल होतात. समोरच्या म्हणजे वाहन चालकाला इथं अंदाजच येत नाही. ते नसल्यामुळे ना समजून येत नाही. तर तिथं एक दिशादर्शक फलक लावला पाहिजे किंवा गतिरोधकची व्यवस्था काहीतरी शासनाने केली पाहिजे जेणेकरून गाड्या स्लो होतील. आणि बघा आता वाहन एकदम म्हणजे असं कसरत करून चालवावं लागते. मागणी नंदकुमार महादेव वेल्लेकर, मुक्काम पोस्ट मांजरी बुद्रुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे. आम्ही सिन्नरवरून येत होतो आणि इकडे चाललो होतो. काय गावाचं नाव? अवसरी फाट्यावर चाललो होतो. पण डायरेक्ट ऊन पुढून आल्यामुळं दिसलं नाही आणि दगडावरती गाडी चालल्यामुळे पलटी झाली. तुम्ही किती जण होते? 6 जण होते. 6 जण. महिला किती होत्या? 3 महिला आणि 3 पुरुष. एक बाबांना लागले आणि 3 गुरा आहेत त्यांना लागलेले. 4 लागले. मला बी लागले इथं पायाला. मुक्का मारे मीच चालू होतो. फक्त डोळ्यावर सूर्य आला त्याच्यामुळे हा पलटी झाली.